मोठी बातमी राजकीय वर्तुळातून सध्या समोर येते। मंत्री छगन भुजबळ आणि बबनराव तायवाडे यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाल्याची माहिती सध्या समोर येते। तर आज मंत्री छगन भुजबळांनी ओबीसी नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे। आजच्या मुंबईतील या बैठकीसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येते। नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं उपोषण देखील सुरू आहे आणि आता या सगळ्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते पुन्हा एकदा ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। तर मंत्री छगन भुजबळ आणि बबनराव तायवाडे यांच्यामध्ये फोनवरून चर्चा सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस मोहातुरे यांच्याकडून। तेजस, छगन भुजबळ आणि बबनराव तायवाडेंमध्ये फोनवरून चर्चा सुरू आहे, काय अधिक माहिती? नक्कीच जर बघितलं असेल तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जे आहे ते साखळी उपोषण नागपुरातील संविधान चौकात सुरू आहे आणि आज मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची संपूर्ण बैठक जी आहे ते मुंबईत बोलवली आहे। त्या संदर्भानं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्यासोबत ते फोनवर चर्चा झाली आहे। त्यांनी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे ती समोर येत आहे। आजच्या बैठकीत आंदोलनाबाबत जो निर्णय होईल त्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघात जो सहभागी होणार आहे त्यात ते हिरीहिरीने त्या संदर्भात नेतृत्व सुद्धा करणार आहेत। मात्र नागपुरात सुरू असलेल्या उपोषणासंदर्भात जे आहे त्या संदर्भात जे बबनराव तायवाडे ते आहे ते बैठकीत हजर राहू शकणार नाही। त्यामुळे कुठेतरी समर्थन जे आहे ते छगन भुजबळ यांच्या बैठकीला असणार आहे। मुंबईत जे काही छगन भुजबळ जे काही ऍक्शन प्लॅन घेतील, जे काही येणाऱ्या काळात जे काही आंदोलन छेडतील त्या आंदोलनाला जे समर्थन ते बबनराव तायवाडेचे असणार आहे। निश्चित। धन्यवाद तेजस, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।